तर हाय हॅलो नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सर्व? आता थंबनेल बघून तुम्हाला कळलंच असेल, तर मी तुम्हा सर्वांचा लाडका सीएनजी भाऊ, सीएनजी बोले तो क्रिएटर निखिल गांगुर्डे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। आणि जसं की आज घरी कोणीच नाही, त्यामुळे आज ट्राय करतोय साबुदाणे वडे बनवायचं। तर पटापट चला रेसिपीला सुरुवात करूया। आता आपण बटाटा असा स्मॅश करून घेतलाय, म्हणजे उकडून घेतलाय। आता याला आपण स्मॅश करणार आहे। फक्त त्याच्या वाफा तुम्हाला असं असेल की वाफा येतात, वाफा थोडा गार झाला ना बटाटा, मग त्याला आपण स्मॅश करून घेऊया। मंडळी हा साबुदाणा आपण रात्री भिजायला टाकला होता आणि आता तो चांगला भिजून व्यवस्थित रेडी, व्यवस्थित असं शेंगदाणे भाजून घेतले आणि त्यानंतर त्यांचा बारीक असं कूट केलाय। जास्त जाड पण नाही आणि जास्त बारीक पण नाही, मीडियम असा कूट केलेला आहे। एक साइडला आपण खोबरं तुम्हाला एक लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा। तुम्हाला कसं भाजी आवडती आम्हाला खायला या आणि लाईक करा, शेअर करा। बाय मंडळी। आता आपल्याला स्मॅश करायचं आहे, म्हणजे सगळं कालवायचं आहे। त्याआधी आपण स्वच्छ अशा हात धुवून घेऊया, कारण आपण कुठेही हात लागत राहतो आपले, त्यामुळे स्वच्छ हात धुवून पुढे भेटतो। आता मंडळी सगळ्यात आधी आपण बटाटा स्मॅश करून घेऊ। आपण व्यवस्थित हात धुवून घेतले, स्मॅश करू आणि त्याने दाखवा आहे। त्यानंतर त्यात टाकूया आता साबुदाणा, त्यानंतर टाकूया साबुदाणा। आता आपण दोनच बटाटे घेतले होते, हे माझ्याकडे द्या। आता आपण दोनच बटाटे घेतले होते, आता त्यानुसार आपण टाकूया जसं जसं आपल्याला लागेल ना, की साबुदाणा की बटाटा जास्त आला की साबुदाणा असताना, त्या दोघांचा आपण व्यवस्थित एकदा हे करून घेऊ। मस्त स्मॅश चालू। आता यात आपण तू नको हात मागू तू सोड। आता मंडळी आपण यात शेंगदाण्याचं कूट व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आपल्याकडून चुकून मिरच्या राहून गेल्या होत्या टाकायच्या, आता आठवलं आणि आपण मिरच्या टाकतोय। तुम्ही मिरच्याचं कूट करून टाका किंवा बारीक चिरून टाका, आपण तर बारीक चिरून टाकलेत। त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकतोय, तुम्हाला जसं चवीनुसार पाहिजे तसं तुम्ही मीठ टाका। कोणाला मीठ कमी आवडतं, कोणाला जास्त आवडतं। आता मंडळी आपण जे ते विसरलो होतो मिरच्या टाकायला, तर मिरच्या पण टाकून घेतल्या। चवीनुसार तुम्हाला म्हणजे जसं तिखट पाहिजे फिक्कट पाहिजे तसं तुम्ही मिरच्या टाकून घ्या आणि हे करा, काय बोलतात, मीठ टाकून घ्या चवीनुसार। आणि बाकी नंतर बघा असं सगळं व्यवस्थित स्मॅश करून घ्या, एकजीव करून घ्या आता सगळ्यांना। आता याच्या पुढची प्रोसेस पुढे। मंडळी आता आपण तेल टाकून घेतलंय व्यवस्थित, म्हणजे तेल असं एकदम जास्त पण आपल्याला गरम नाही करायचं आहे, म्हणजे मीडियम फ्लेम मध्ये आपण ते व्यवस्थित गरम करून घेतलंय। आणि आता सगळ्यात महत्त्वाचं आपलं हे रेडी बॅटर। आणि ज्यावेळेस आता आपण वडे हे करतो, वडे बनवत होतो, त्यासाठी आता हे चिपकतील माझ्या हाताला, हे बघा हे माझ्या हाताला चिपकतील। पण आता ना हाताला ना असं थोडंसं पाणी लावून घ्यायचं, हे बघा पाणी लावून घेतलं ना की ती वडे ना हाताला चिपकत नाही, बटाटा आहे ना तो चिपकत नाही। मस्त असा वडा करून घ्यायचा, असा वडा हा घ्यायचा आणि हा तेलात आता मंडळी बघा असे ना व्यवस्थित त्यांना गोल्डन फ्राय करून घ्यायचे, जास्त लाल पण करायचे नाही, कारण मग ते शेंगदाणे आपण भाजलेत ना त्याचं चवदार लागले पाहिजे, त्यामुळे असं गोल्डन फ्राय करायचे। मंडळी आपली पहिली जी फेरी होती, मी वडे टाकले तुम्ही बघितलं किती छान झाले, आणि दुसऱ्या फेरीला बघा काय झालं, मी शांतपणे केला आणि जरा 7-8 वडे टाकले, म्हणजे 7-8 वडे डायरेक्ट निघाले। तुम्ही अशी चूक अजिबात करू नका, जेवढं तुमच्या कडेमध्ये मावेल ना तेवढं टाका। असं शानपणा केलं तर असं हे होईल, आता शानपणा करू नका माझ्यासारखा। बरं झालं म्हणजे हे तरी तुम्हाला कळलं की जास्त वडे नाही टाकायला पाहिजे, जेवढं आपल्या कडेत मावतं तेवढं टाका। मी 3 टाकले, आता परत मी 3-3च टाकेल, 3च्या वर 4था टाकणारच नाही। तर मंडळी माझा अवतार बघून एवढा गांभीर बघून तुम्हाला वाटत असेल की काय, कारण वडे एकदम भारी झाले, तुम्हाला नंतर दाखवतो कसे झाले। आणि शेवटी एक थोडंसं उरलं होतं, त्याचा मी गोल वडा केला तयार।
आणि हे वडे बघून आहे ना आमच्या शाळेची आठवण आली. उल्हासनगरला मी शाळेत होतो आणि आमच्या शाळेच्या बाहेर आहे ना जे खाऊवले बसायचे ना तिथे काकी होत्या ते ना साबुदाणा वडा विकायचे. 5 रुपयाला 3 भेटायचे काहीतरी, 10 रुपयाला 6 असं भेटायचं. आणि ते छोटे छोटे असे मोठे मोठे वडे नसायचे, छोटे छोटे वडे असायचे आणि त्याची चटणी इतकी भारी आठवण आली लहानपणीची, खूप भारी. आता झाले कसे तुम्हाला नंतर दाखवतो. आता पहिले एक शेवटचा वडा काढून घेतो. मंडळी हा फायनली जे तुम्हाला बोललो होतो मी, हा शेवटचा मी असा गोल असा वडा तयार केलाय आणि ढॅन आपले मस्त कुरकुरीत असे वडे तयार, कुरकुरीत असे वडे तयार झालेले आहे. यांना झटपट आता चटणी सोबत खाऊया. जे ते माझ्याकडून चुकी झाली होती ते बघा, हे असं झाले, हे असं झाले ते तयार. अशी चुकी तुम्ही करू नका प्लीज. आता मी खातो मस्त साबुदाणा वडा. घे ना वर. काय ते काय ते साबुदाणा वडा. मंडळी आपले साबुदाणे वडे असे मस्त तयार झालेले. हे बघा तुम्हाला दाखवतो किती मस्त आले. त्यांना अजून चटणीमध्ये डुबूया. आता हे दिसायला तर छान झाले, पण आता खाऊन बघू. अप्रतिम म्हणजे अप्रतिम झाले. आणि हे ना हे मी युट्यूबवर बघून पहिल्यांदा ट्राय केलं घरात. याच्या आधी मी कधी बनवलं नव्हतं, पहिल्यांदा ट्राय केलं. इतके भारी झाले. तुम्ही रेसिपी बघितली, जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर तुम्ही तुमच्या घरी असे बनवा छान छान उपवासाला. आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.